नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. यासाठी अनुभवाची गरज असते या धंद्यात. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. आलोय आता जस्ट एवढ्यात मार्केट यार्डला. गाडी वगैरे बाहेर काढली, निघालोय आता भारत पोर्ट्सला भरायला. म्हैसूरचं लोडिंग आहे, ऑटोमॅटिक एक्सेलचं हाऊसिंग भरायचंय. तर जाऊयात मित्रांनो, कारण की 8 वाजता बोलवलंय. टाइम आहे अजून आपल्याला भरपूर. तर निघूयात आणि जाऊयात कंपनीत एंट्री वगैरे करूया पहिले जाऊन. नाही तर गाड्या पुढे गेला तर आपल्याला उशीर होईल. जर 8 वाजता भरायला लागले तर 12 वाजेपर्यंत आपल्याला टपाल वगैरे भेटून आपण बाहेर पण पडू शकतो. तर निघूयात मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो. कंपनीत आलोय आता. अर्धा तास लवकरच आलो. 8 वाजता बोलवलं होतं आपल्याला. हाऊसिंग भरायचे आहेत आपल्याला. बाहेरच्या साईडला मोबाईल अलाउड काढू नाही शकत. पॉइंटला लावली आहे गाडी. अजून हमाल लोक नाही आलेत. हमाल लोक आले की लोडिंगला चालू होईल. ट्रान्सपोर्टचा पण माणूस नाही आला अजून. कॉल पण नाही आला त्याचा. येईलच आता थोड्या वेळात कॉल कुठपर्यंत पोहोचला वगैरे. त्यांना माहित पण नाही मी एंट्री पण केली वगैरे म्हणून. आम्हाला आले की लगेच चालू होतात भरायला. बघूयात किती वेळ लागतो मित्रांनो. गाडी भरून झाली आहे मित्रांनो आपली. आता काउंटिंग करण्यासाठी साहेब येतात, ते सगळे जॉब मोजण्यासाठी. त्या लाईनीने थांबलोय आता. ट्रान्सपोर्टचा माणूस येईल, स्वप्नील म्हणून. समोरच्या गाडीत बघा मोजत येते. तिथं गाडी लावायला लागते. भरपूर गाड्या आहेत. चार गाड्या लोडिंग झाल्यात आज. एक 14 टायर येणार आहे अजून. या भिंतीच्या पलीकडच्या साईडला रेल्वे ट्रॅक आहे, पुणे सोलापूर. गाडीत बसूनच हे करायला लागतं. बाहेर मोबाईल अलाउड नाहीये. तासाभरात बाहेर पडायला पाहिजे असा अंदाज आहे. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं मित्रांनो. मित्रांनो, रात्रीचे 8:45 वाजले. आता सासवड आणि जेजुरीच्या मध्ये आलोय आम्ही. कुंदन शेट पण आले. उशीर झाला जरा. गोडाऊनला माल भरायला उशीर झाला. 120 बॉक्स होते, ते भरायला जरा अवघड गेलं. आणि एकच पोरगा आहे तिथं भरणारा, त्यामुळं जरा त्याला त्रास झाला. त्यामुळं आम्हाला पण उशीर झाला. आणि सासवडच्या पुढं आलो, जरा बारीक बारीक पाऊस चालू झाला. आणि नेमकं आमची वायपरची मोटारच जरा खराब झाली. कुंदन शेटनी काढलंय आता सगळ्या मोटार वगैरे. आता बघत आहे नेमकं काय आहे. बारीक बारीकच पाऊस चालू आहे, पण पुढं कुठं प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ते आता हितच करून घेते. दाखवतो तुम्हाला. आणि मोठी अडचण नाहीये. एक नट पडलाय त्याचा फक्त आतमध्ये. ह्यासाठी जर आपण वायरमॅन कडे गेलो असतो तर पहिलं तर म्हटलं असतं तुमची मोटर खराब आहे, दुसरी टाकावं लागेल. खोलून बघितलं नसतं. यासाठी अनुभवाची गरज असते या धंद्यात. त्याचे फायदे हे असतात. थोडा वेळ लागेल, जास्त नाही वेळ लागायचा. मला वाटलं हा गिअर खराब, गिअर तुटला असेल. थोडक्यात काम झालं, फक्त त्याचा नट पडल्यामुळे ते फिरत नाहीये. नाहीतर जास्त वेळ मोटार वगैरे खराब झाले असते तर
मग काय खरं नव्हतं. बारीकच पाऊस आहे, पण पुढे जायचं म्हटलं आणि चालू झाला तर मग अडचण झाली असती, म्हणून काढली. आता तर करून घेऊयात मित्रांनो पहिले ते काम आणि मग निघूयात. रात्रीचे 11:15 वाजलेत मित्रांनो. साई हॉटेलवर आलो, पण इथं गाडी लावायलाच जागा नाहीये. झोपायचं इथंच आहे, पण फुल पार्किंग भरलेलं आहे, त्याच्यामुळं गाडी लावण्यासाठी जागा नाही. या साईडला जेवणाचं आहे. इथं जेवण केलं आत्ता आम्ही. जेवण इथं केलं आणि पलीकडच्या साईडला फौजी धाबा आहे. त्या फौजी धाब्यावर जाऊन झोपणार आहे, कारण की त्यांची पार्किंग मोठी जरा, तिथं काय अडचण नाही येणार. त्याच्यामुळं इथं फक्त जेवण केलं आता आणि त्यांच्या दुसऱ्या धाब्यावर जाऊन झोपणार आहे. जरा कंटाळा आलाय आज गाडी चालवायचा, त्याच्यामुळं म्हटलो इथंच झोपवा. सकाळी 6-7 वाजता उठून निघता येईल, मग डायरेक्ट बेळगावच. आधीमध्ये डिझेल वगैरे निपाणीला भरायचं आणि त्याच्यानंतर मध्ये आधी कुठंच थांबायचं नाही. तर जाऊया फौजी धाब्यावर. 2 मिनिटाचाच रस्ता आहे. कुंदन शेट येते बिल देऊन, त्यांच्यासाठीच थांबलो. रात्रीचे 12 वाजले मित्रांनो. फौजी ढाब्यावर आलो आता झोपण्यासाठी. जेवलो साई ढाब्याला, झोपायला आलोय फौजी ढाब्याला, कारण की तिथं पार्किंगच नव्हती, फुल आहे पार्किंग, त्याच्यामुळं आलो इथं. इथं शक्यतो झोपत नाही आम्ही, पण मलाच जास्त कंटाळा आला गाडी चालवायचा, त्यामुळे झोपतोय निवांत. आता सकाळी उठून निघतोय. तो मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.